मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या पदभरती संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाची शिपाई पदाची पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्याच्या संदर्भातील एक निर्णय 6 जुलै 2026 रोजी घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक GR प्रसिद्ध करून या निर्णयाला आता काही नवीन नियम निर्देश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं, ज्याच्यामध्ये 8 मे 2026च्या GR नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाची पदभरती केली जात असताना त्या भागातील स्थानिक जे उमेदवार असतील त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाची पदभरती प्रक्रिया राबवली जात असताना लेखी परीक्षेला 70 गुण आणि मौखिक परीक्षेला 30 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये काही सुधारणा करत आता नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या ऑनलाईन भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक, वाहन चालक, नाबार्डकडील राज्यस्तरीय कार्यबलाच्या अहवालातील प्रकरण, वरिष्ठ व्यवस्थापन, मध्य व्यवस्थापन, कनिष्ठ व्यवस्थापनातील पदे, विशेष तांत्रिक पदे वगळण्यात आलेली आहेत. याच धर्तीवरती शिपाई पद वगळण्यासाठी सुद्धा आता शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे. या पदभरतीसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार शैक्षणिक अर्हतेमध्ये असणार आहे. याचप्रमाणे बँकेच्या शिपायाची पदभरती केली जात असताना याच्यासाठी बँक स्तरावरून ऑफलाईन पद्धतीने उमेदवाराची लेखी परीक्षा घेणं अनिवार्य राहील. बँकेने अशी परीक्षा अनुभवी आणि तज्ञ एजन्सी मार्फत घेणं आवश्यक राहील. सदर परीक्षा प्रक्रियेत कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही याची बँकेने काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आता ऑफलाईन पद्धतीने ही लेखी परीक्षा घेऊन याच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चतुर्थ श्रेणी पदभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 100% प्राधान्य देण्यात यावे आणि या श्रेणीमधील पदभरती करता स्थानिक उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून भरता येतील अशा प्रकारचा निर्णय सुद्धा यामधून घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या संदर्भातील पुन्हा एकदा निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता या पदभरतीमध्ये एक मोठा दिलासा या उमेदवारांना मिळणार आहे. मित्रांनो, हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. धन्यवाद.